नमस्कार. आज आपण आहोत बीड तालुक्यातील धैपळ नाळवंडी परिसरामध्ये जे धैपळ एक छोटंसं गाव आहे, ग्रुप ग्रामपंचायत आहे त्यांची चिंचोली या गावासोबत. तर त्या रस्त्यावरच्या किंवा त्या पुलावरती, त्या गावच्या पुलावरती आपण सध्या आहोत. तर तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाजूला बघू शकता, इकडच्या बाजूनं ही आलेली नदी आहे आणि इकडं या नदीचा प्रवाह इकडच्या बाजूला आहे. तर 2 दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टी सदन्य पावसामुळे याच ठिकाणचा या नदीवरील पूल जो आहे तो पाण्यामुळे खचलेला आहे आणि वाहून गेलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो, हे माझ्या इकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता की या ठिकाणचा पूर्णतः परिसर या पुलाचा पूर्ण पाण्याने वाहून गेलेला आहे. तर याच रस्त्यावरून याच ठिकाणचे असतील किंवा चिंचोली गावाचे जे काही विद्यार्थी असतील शाळेचे, त्यांना याच पुलावरून ये जा दररोज शाळेसाठी करावी लागत आहे. तर याच ठिकाणचे आपल्या बीड तालुक्याचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांनी काही तासापूर्वीच या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. परंतु याच बाजूला जो आढावा घेतला आहे तुम्ही, त्याबद्दल आम्ही तुमचे सगळे ग्रामस्थ आभारीच आहोत. परंतु तुम्ही फक्त काहीतरी या ठिकाणी येऊन किंवा परिस्थितीचा आढावा घेऊन फक्त ग्रामस्थांना आश्वासनं देऊन चालणार नाही. तर त्यावरती तुम्हाला ठोक अशा उपाययोजना कराव्या लागतील आणि तात्काळात लवकरात लवकर हा आमचा प्रश्न तुम्हाला मार्गी लावून द्यावा लागेल. तर याच दुसऱ्या बाजूला जर बघायचं जर झालं तर बीड जिल्ह्याचे जे खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे, हे जे 2 दिवसापूर्वी अतिवृष्टी सदन्य पाऊस झालेला आहे तर त्याची पाहणी करण्यासाठी केजमध्ये गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये गेले. बरं ठीक आहे, ते चालतंय, तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे, त्याबद्दल आमचं काही दुमत असण्याचं कारणही नाही. परंतु तेच बजरंग बाप्पा ज्यांनी भर सभेमध्ये किंवा भाषणामध्ये असं म्हटले की याच नाळवंडी गावाने ओबीसी असलेल्या गावाने मला 50% मतं दिली, तर त्याच गावाची आज परिस्थिती तुम्ही आज बघू शकता. त्या रस्त्याची किंवा त्या पुलाची परिस्थिती आहे आज अशी आहे. परंतु आज आपल्या जिल्ह्याचे असलेले बजरंग बाप्पा सोनवणे यांना मात्र आमच्या या परिस्थितीकडे किंवा याच ठिकाणी या रस्त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्यासाठी त्यांना वेळ नाही. ही सर्व खतखत आमच्या सगळ्या ग्रामस्थांची आहे किंवा या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आहे, पालक वर्गांचे आहे. तरी हा प्रश्न तात्काळ लवकरात लवकर या ठिकाणी प्रशासकीय पातळीवरती दोन्ही लोकप्रतिनिधींनी मांडावा व या प्रश्नावरती लवकरात लवकर तोडगा काढावा असं आमच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. धन्यवाद.